पैसा. मित्रांनो, पैसा कमवणं सोपं आहे पण सहज नाही. व्यवसाय जर बक्कळ पैसा कमी वेळेत कमी पैशात आणि कमी कष्टात जर कमवायचा असेल तर कष्टाला निष्ठेशी आणि नियोजनाला नाविन्याची जोड देणं खूप गरजेचं आहे. नमस्कार मित्रांनो, मी सतीश परब सुवर्ण कोकणच्या या जागरात तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. सुवर्ण कोकण फूड मॉल त्यातही फिको फ्रँचायझी म्हणजे माल न विकताही दर महिन्याला 25,000, 50,000, 1 लाखापर्यंतचा गॅरंटेड नफा, तोही सलग 5 वर्ष. दरवर्षी मोफत माल देणारी SVID योजना. ह्या सगळ्या गोष्टींबद्दल संपूर्ण महाराष्ट्रात खूप अप्रूप आहे. नेमकं हे कसं शक्य आहे, कसं मिळतं, त्याची प्रोसेस काय, फ्रँचायझी कशी घ्यायची, ह्या सगळ्या गोष्टीची उत्तरं तुम्हाला व्हिडिओत भेटणार आहे. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित पहा. मित्रांनो, सुवर्ण कोकण फूड मॉल म्हणजे काय हे आपण पहिलं समजूया. सुवर्ण कोकण फूड मॉल म्हणजे किराणा मालाचं डिजिटल दुकान. इथे रोजच्या जगण्यातले जे सगळे प्रोडक्ट्स लागतात, तेलापासून तुपापर्यंत, पिठापासून मिठापर्यंत, हे सगळं किराणा माल तुम्हाला इथे विक्रीस उपलब्ध होतं. विक्रेत्यांना सर्वाधिक जास्त म्हणजे 20 ते 25% नफा हा राखून ठेवलेला असतो. आपल्याकडचे जे प्रोडक्ट आहेत हे महिला बचत गटाने अतिशय पारंपरिक पद्धतीने बनवलेले सर्व प्रोडक्ट आहेत. केमिकल विरहित आणि अस्सल चवीचे, गावच्या मातीचा सुगंध तुम्हाला या सगळ्या प्रोडक्ट्स मध्ये लक्षात येईल. मित्रांनो, ह्या व्यवसायाची व्याप्ती खूप मोठी आहे. आज मराठी सोडून इतर व्यावसायिक या व्यवसायातून प्रचंड पैसा कमवतात. त्याला कारणही तसंच आहे. हा व्यवसाय जर स्वतंत्रपणे करायचा म्हटला तर प्रचंड पैसा लागतो. कारण या व्यवसायातलं वेगळं पण असं आहे ना, जेवढा माल तुम्ही जास्त घ्याल तेवढा नफा तुमचा वाढत जातो. आणि आपल्याला ते शक्य नाही, कारण 15, 20, 25 लाख रुपये आणायचे कुठून मालाला. अच्छा, मालासाठी आणले तर मग तो पुन्हा माल ठेवण्यासाठी मोठं गोडाऊन लागेल, जागा लागेल, ते साफसफाई, त्याची निगराणी, ते मेंटेनन्स ठेवायला कर्मचारी वर्ग लागेल. म्हणून ह्या फंदात आपली मराठी माणसं जास्त जात नाहीयेत. पैसा तर खूप आहे, प्रत्येकाला माहिती आहे. हा एक असा व्यवसाय आहे, तो कुठल्याही परिस्थितीत प्रचंड तेजीत असतो, प्रचंड वेगात चालतो. कोरोना असो, निर्बंध असो, लॉकडाऊन असो, सगळी अर्थव्यवस्था ठप्प झाली, पण किराणा मालाचा व्यवसाय सदैव तेजीत होता. मित्रांनो, साधारण तुमच्या गावात, खेड्यात किंवा ग्रामीण भागात कुठेही 100-200ची जरी वस्ती असेल, लोकसंख्या 100-200 कुटुंब जरी राहत असतील, तरी या व्यवसायातून हमखास गॅरंटेड नफा मिळतोय. मग तो किती मिळतोय एक लक्षात घ्या. तुम्ही फक्त 100 ग्राहक जरी बांधल्यात ना, तरी सुद्धा तुमचा महिन्याला 4 ते 5 लाखाचा व्यवसाय होतोय. कारण तुम्ही जर विचार केला तर आपल्या प्रत्येकाला महिन्याला 4 ते 5 हजारचा किराणा माल लागतो. म्हणजे 100 ग्राहक जरी बांधली, कमीत कमीत 100. एक लक्षात घ्या, तुम्ही जर कुठल्याही तुमच्या गल्लीतल्या बोळातल्या दुकानदाराकडे बघितलात किराणाच्या, तर किमान 500-600 ग्राहक त्यांनी बांधलेले असतात. आपल्याला 100च बांधायचे. आणि हे 100 ग्राहक तुम्हाला दर महिन्याला 40-50 हजार रुपये रोख उत्पन्न कायमस्वरूपी देतील. मग हे कायमस्वरूपी उत्पन्न आहे, तुम्हाला तयार करायचं आहे, ते वाढवत न्यायचं आहे, तर तुम्हाला ह्यातले काही बेसिक गोष्टी समजून घ्यायला लागतील. सर्वात महत्वाचं, हा जो सगळा माल असतो त्याची खरेदी किंमत ही सारखीच असते संपूर्ण देशात. विक्रीची किंमत मात्र विक्रेता ठरवतो. त्यामुळे ह्यातला जो प्रॉफिट आहे तो वाढत जातो. आता विक्रेता ठरवतो म्हणजे काय, तर समोरचा ग्राहक किती माल घेणार आहे, किती क्वांटिटी मध्ये घेणार आहे, यावर तो मालाची किंमत ठरवतो. म्हणजे ग्रामीण भागात जसं म्हटलं जातं की गिऱ्हाईक बघून पुऱ्या बांधणं, अशातला प्रकार आहे. सो मित्रांनो, ह्यातली श्रीमंती जी अशी अफाट आहे, प्रचंड आहे आणि सदैव तेजीत. ह्यातला सगळ्यात महत्वाची गोष्ट, ह्यातला बहुसंख्य माल, याची शेल लाईफ खूप मोठी आहे. म्हणजे आज आणला आजच विकला असं काही नाही. तुम्ही महिना 2 महिने सुद्धा माल ठेवू शकता. असे बहुतेक प्रोडक्ट आहेत, मसाले असतील, अजून काही प्रोडक्ट आहेत आपले, ज्याची शेल लाईफ 8 महिने, 9 महिने, वर्षभर तुम्हाला काही होत नाही. त्यामुळे नुकसानीचा प्रकार, जोखीम जे आहे ते खूप कमी आहे, पण प्रॉफिट जे आहे ते प्रचंड आहे, अनलिमिटेड आहे. तुम्ही ठरवायचं आहे तुम्हाला किती नफा हवा आहे. आणि आपल्याकडे जर तुम्ही सगळे प्रोडक्ट बघितलात, म्हणजे सगळ्या प्रकारचे तांदूळ, त्यात बासमती आला, वाडा कोलम आला, HMT आला, बरकत आला, 30 रुपयापासून ते 100 रुपयापर्यंत तांदूळ आहेत. जसा ग्राहक असेल आपण त्याला तो विकू शकतो. चांगला व्यक्ती असेल त्यांना चांगल्यातला माल असेल चांगला द्या, ज्याला स्वस्तात लावा असेल ते स्वस्तात द्या. तीच गोष्ट सगळ्या प्रकारचे गहू झाले,
मग त्यात लोकवन असेल, बरकत असेल, शिरोई असेल, वेगवेगळ्या प्रकारचे गहू आहेत. डाळी असतील, कडधान्य असतील, पिठे असतील, लोणचे असतील, मसाले असतील, संपूर्ण जवळपास 100च्या वरती दर्जेदार प्रोडक्ट्स, तेही अतिशय पारंपरिक आणि केमिकल फ्री असे आरोग्यदायी प्रोडक्ट आपल्या फूड मॉलमध्ये आहेत. ह्या सगळ्या प्रोडक्टचं एक वेगळं पण काय, एकदा जर आपले प्रोडक्ट कोणी खाल्ले किंवा ते वापरले तर आयुष्यात ते दुसऱ्या दुकानदाराकडे, दुसऱ्या ब्रँडकडे जाऊ शकणार नाही याची गॅरंटी. मित्रांनो, प्रचंड नफ्याचा व्यवसाय. आजपर्यंत त्यावर इतर लोकांची मक्तेदारी होती. ही आता खरी वेळ आहे की ह्या व्यवसायात उतरायची. कारण स्वतंत्र व्यवसाय करताना लागणारं जे 15-20 लाखाचं भांडवल आहे ना, ते इथे नको आहे. फ्रँचायझी बिझनेसचा फायदाच आहे की तुम्ही थोडा जरी माल घेतलात तरी तुमची प्रॉफिट मार्जिन सारखीच राहते. सुवर्ण कोकणच्या माध्यमातून जेव्हा तुम्ही फ्रँचायझी घेता तेव्हा अग्रीमेंट केलं जातं आणि त्या अग्रीमेंटमध्ये स्पष्ट लिहिलं असतं की हे सगळे प्रोडक्ट पुढची 5 वर्ष, कारण 5 वर्षाचा करार असतो, तुम्हाला एका छताखाली 20 ते 25% प्रॉफिट मार्जिनमध्ये पुढची 5 वर्ष तुम्हाला उपलब्ध करून दिले जातील. तसा लिखित करारच असतो. मित्रांनो, हा एक असा धंदा आहे जो सदैव तेजीतला असतो आणि पहिल्या दिवसापासून ह्याला ग्राहक उपलब्ध असतात. आता आपण समजून घ्यावा, ही माल न विकताही दर महिन्याला गॅरंटेड उत्पन्न कसं मिळतं. ही योजनेचं नाव आहे फिको फ्रँचायझी. फिको म्हणजे फ्रँचायझी इन्व्हेस्टेड आणि कंपनी ऑपरेटेड. ह्यामध्ये काय होतं की फ्रँचायझी फक्त इन्व्हेस्ट करतं आणि ते जो बिझनेस ऑपरेशन असतं हे संपूर्ण कंपनी करते. मग तो माल विकण्यासाठी लागणारं दुकानाचं भाडं असेल, लाईटीचं बिल असेल, कामगारांचा पगार असेल, सगळ्या गोष्टी ह्या कंपनी मॅनेज करते. आणि मग फ्रँचायझी धारकाला दर महिन्याला एक लॉयल्टी इन्कम, फिक्स लॉयल्टी इन्कम सलग 5 वर्ष भेटते. मग हे किती भेटते, याच्यात काही प्रकार आहेत फ्रँचायझीचे. गोल्ड फ्रँचायझी, सुप्रीम फ्रँचायझी, प्राईम फ्रँचायझी. म्हणजे सुप्रीम फ्रँचायझीच्या बाबतीत बोलायला गेलं तर तुम्हाला दर महिन्याला 25,000 रुपये लॉयल्टी इन्कम तुमच्या अकाउंटमध्ये मिळतं. म्हणजे वर्षभरात तुम्हाला 3 लाख रुपये लॉयल्टी इन्कम ह्या फिको फ्रँचायझीच्या माध्यमातून मिळतं. आणि हे सलग 5 वर्ष असणार. म्हणजे सलग 5 वर्षामध्ये तुम्हाला 15 लाख रुपये कंपनीकडनं लॉयल्टी इन्कम भेटतं. ज्याला आपण सेकंड इन्कम बोलतो ना, एक्स्ट्रा इन्कम बोलतो ना, ते हे इन्कम. मित्रांनो, खूप गरजेचं आहे आजच्या डेटला सेकंड इन्कम. विचार करा, मागच्या कोरोनामध्ये मी बहुसंख्य लोक बघितले की जे 1 महिना सुद्धा सस्टेन करू शकत नव्हते. भयंकर उपासमार झाले, भयंकर हालत झाली लोकांचे. काही लोकांनी काढवड केली, काही लोकांनी अजून काय केलंय. पण मित्रांनो, ही परिस्थिती का होते तर आपलं इन्कम जे असतं ना ते लिमिटेड असतं, मर्यादित असतं. त्यासमोर आपले खर्चही खूप असतात. त्यामुळे सेव्हिंग अशी होत नाहीये. आणि कुठे सेव्हिंग एफडी मध्ये वगैरे असेल ती अचानक तोडली जात नाही, कारण तिचा पूर्ण परिणाम त्या रकमेवर होतो. म्हणजे जर एफडी आपण तोडली मध्येच तर तुम्हाला मिळणारे पैसे ते कमी होतात. सो महत्वाचा उद्देश काय, कोरोनाने एक गोष्ट आपल्याला खूप चांगली शिकवली की तुम्ही एका उत्पन्नावर आता अवलंबून राहू नका. तुमच्याकडे मल्टिपल इन्कम असायला हवे. तो बेस तुम्हाला तयार करावाच लागेल. फिको फ्रँचायझी एक असं मॉडेल आहे की ज्यातून तुम्हाला काही न करता, कुठलाही प्रकारचा माल न विकता दर महिन्याला गॅरंटेड इन्कम हे सलग 5 वर्ष भेटतं. सुप्रीम फ्रँचायझी मधून तुम्हाला दर महिन्याला 25,000 रुपये लॉयल्टी इन्कम कंपनीकडनं मिळतं. ह्याचाच अर्थ वर्षाला तुम्हाला 3 लाख रुपये कंपनीकडनं मिळतात. जर तुम्ही पूर्ण 5 वर्षाचा जो करार असो त्याचा विचार केला तर तुम्हाला फिको फ्रँचायझीच्या माध्यमातून जवळपास 15 लाख रुपये ह्या सुप्रीम मॉडेलमधून भेटतात. मित्रांनो, विचार करा, 15 लाख रुपये गॅरंटेड इन्कम तुम्हाला मिळत जाते. त्यानंतर आपण जर फिकोची गोल्ड फ्रँचायझी पकडली तर या गोल्ड फ्रँचायझी मधनं तुम्हाला दर महिन्याला 10,000 रुपये लॉयल्टी इन्कम कंपनीकडनं मिळतं. हे गॅरंटेड असतं, त्यात कुठलाही बदल होत नाहीये. म्हणजे वर्षाला तुम्हाला 1,20,000 रुपये लॉयल्टी इन्कम कंपनीकडनं भेटतं. जर तुम्ही 5 वर्षाचा पूर्ण विचार केला तर 5 वर्षात तुम्हाला 6 लाख रुपये कंपनीकडनं लॉयल्टी इन्कम हे सलग भेटत असतात. आणि जी तिसरी कॅटेगरी, जे आपलं बेसिक मॉडेल आहे फिको मधलं, ज्याला आपण प्राईम फ्रँचायझी म्हणतो, त्यातून तुम्हाला प्रत्येक महिन्याला 5,000 रुपयाचं लॉयल्टी इन्कम भेटलं. ह्याचा अर्थ वर्षभरात तुम्हाला
60,000 रुपये रोख रॉयल्टी इन्कम कंपनीकडनं मिळतं. आणि जर 5 वर्षाचा जर विचार केला तर तुम्हाला 3 लाख रुपये लॉयल्टी इन्कम हे कंपनीकडनं भेटतं. मित्रांनो, फिको फ्रँचायझी ही तयार करण्यामागचं उद्दिष्टच आहे की एक सेकंड इन्कम, एक एक्स्ट्रा इन्कम आपल्याला उपलब्ध व्हावं. आणि ह्याच्यात असाही प्रकार आहे की तुम्हाला मध्ये वाटलं की आपल्याला हे ब्रेक करायचं तर तुम्ही ते अग्रीमेंट ब्रेक करू शकता. ह्या सगळ्या फ्रँचायझी मॉडेलमध्ये फक्त एक रजिस्ट्रेशन चार्जेस असतात नॉमिनल, मला वाटतं 25,000 रुपये आहेत. आणि तुमचं डिपॉझिट असतं जे संपूर्णतः रिफंडेबल असतं, म्हणजे 100% रिफंडेबल असतं. वेगवेगळे प्रकार आहेत, 3 लाख आहे, 5 लाख आहे, 10 लाख आहे. तुम्ही तुमच्या सोयीनुसार ते निवडू शकता. सो फिको फ्रँचायझी तुमच्या लक्षात आली की माल न विकता तुम्हाला एक गॅरंटेड इन्कम दर महिन्याला कंपनीकडनं मिळतं आणि जे सलग 5 वर्षे मिळत असतात. आता एसव्हीआयडी योजनेबद्दल बोलूया. एसव्हीआयडी योजना म्हणजे काय तर सुपर व्हॅल्यू रिफंडेबल डिपॉझिट योजना. एसव्हीआयडी प्रचंड फेमस आहे. हजारो लोक आज त्याचा फायदा घेतात कारण दर वर्षाला लाखो रुपयाचा माल मोफत भेटतो. ह्या ते 3 प्रकार आहेत, सुप्रीम, गोल्ड आणि प्राईम. सुप्रीम मध्ये दर वर्षाला फ्रँचायझी धारकाला कंपनीकडनं 3 लाख रुपयाचा माल हा मोफत भेटतो. ह्याचा अर्थ पूर्ण 5 वर्षात 15 लाख रुपयाचा मोफत किराणा माल फ्रँचायझी धारकाला कंपनीकडनं भेटतो. आता संपूर्ण 3 लाखाचा माल जो वर्षाला भेटतोय तो एकत्रित घ्यायचा आहे का तर नाही. तुम्ही तुमच्या सवडीप्रमाणे, तुमच्या मागणीप्रमाणे तुम्ही तो घेऊ शकता. म्हणजे सुरुवातीला 1 लाखाचा घेतला, नंतर 50,000चा घेतला, नंतर 50,000. तुमच्या सवडीप्रमाणे, तुमच्या योग्यतेनुसार तुम्ही तो माल घेऊ शकता. त्यावर कंपनीचं कुठलंही बंधन नाही. एवढंच नाही तर तुम्हाला जो हवा आहे तोच माल तुम्हाला घ्यायचा आहे. कंपनी कुठचाही निर्णय तुमच्यावर लादत नाहीये. तुमच्या भागात ज्या प्रोडक्टला जास्त मागणी आहे, जो प्रोडक्ट जास्त खपला जातो तो तुम्ही घेऊ शकता. म्हणजे वर्षभरात तुम्हाला 3 लाखाचा माल तुम्ही 3 टप्प्यात, 4 टप्प्यात कधी घेऊ शकता. सो तुमच्या लक्षात आलं की एसव्हीआयडीच्या हे जे सुप्रीम मॉडेल आहे त्यामध्ये प्रत्येक वर्षी तुम्हाला कंपनीकडनं 3 लाख रुपयाचा किराणा माल मोफत भेटतो. म्हणजे तुम्ही बाकी काही नाही जरी केलात तरी 3 लाख रुपये गॅरंटेड इन्कम तुमचं फिक्स आहे. आणि इतर जो तुम्ही माल विकाल त्यातून जे तुम्हाला 20%, 25% जे मिळणार आहेत ते वेगळेच आहेत. तीच गोष्ट गोल्ड फ्रँचायझी. एसव्हीआयडीची जी गोल्ड फ्रँचायझी त्यातून तुम्हाला प्रत्येक वर्षाला 1 लाख रुपयाचा माल हा मोफत भेटतो. ह्यातही तसंच आहे. तो 1 लाख रुपयाचा माल तुम्ही एकदम घ्या किंवा 2 टप्प्यात घ्या, 4 टप्प्यात घ्या, ते संपूर्ण तुमच्यावर अवलंबून असतं. पण हे जे गोल्ड मॉडेल जे आहे एसव्हीआयडीचं त्या आधारे तुम्हाला 5 वर्षात 5 लाख रुपयाचा किराणा माल हा मोफत भेटतो. म्हणजे काही झालं तरी 5 लाख रुपयाचं इन्कम हे गॅरंटेड आहे. आणि जो एक्स्ट्रा माल तुम्ही विकायला घेणार आहात त्यावर जी प्रॉफिट मार्जिन तुम्हाला ठेवली आहे 20%, 30% ती वेगळीच. आणि जे बेस मॉडेल आहे आपलं एसव्हीआयडीचं प्राईम, त्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक वर्षाला 50,000चा माल हा मोफत दिला जातो. म्हणजेच 5 वर्षात 2.5 लाख रुपयाचा माल हा तुम्हाला मोफत भेटतो. मित्रांनो, हा मोफत माल 50,000पासून 3 लाखापर्यंत जो दरवर्षी तुम्हाला दिला जातो हा का दिला जातो, कशा करता दिला, त्याच्या मागचं कारण एकच आहे की तुमचा आत्मविश्वास दुणावा, तुम्हाला व्यवसायाची गोडी लागली. कारण एक भीती नसते की काही झालं तरी मला जो मोफत माल विकून जो पैसा भेटणार आहे 3 लाख असेल, 5 लाख असेल, तो तरी गॅरंटेड आहे. म्हणजे माझा वेळ, माझी शक्ती वाया जाणार नाही. हा कॉन्फिडन्स तुम्हाला देण्यासाठी ही एसव्हीआयडी, मला वाटतं जगाच्या पाठीवर अशी कुठेच योजना नाही की जी तुम्हाला फ्री माल सगळा देईल. अच्छा, सुवर्ण कोकण फ्रँचायझीमध्ये एक गोष्ट असते, तुम्ही नौके आहात, तुम्हाला कसलाही अनुभव नाहीये तरी फरक पडत नाही. कारण इथे सगळं प्रशिक्षण तुम्हाला व्यावसायिक जे असतं ते मोफत दिलं जातं. ह्यात ग्राहकांना कसं अप्रोच करायचा, कसं प्रेझेंटेशन करायचं, काय बोलावं, कशा स्ट्रॅटेजी आखायच्या, कशा डिस्काउंट ठेवायचे, कसं लोकांपर्यंत पोचावं, ह्या सगळ्या गोष्टी अतिशय सविस्तर शिकवल्या जातात. आमच्याकडे असं असंख्य गृहिणी आहेत, असंख्य महिला ज्यांना व्यवसायाचा कसलाच अनुभव नाही पण आज खूप छान व्यवसाय करतात. मित्रांनो, सुवर्ण कोकणच्या ज्या फुटबॉल फ्रँचायझी आहेत त्या संपूर्ण महाराष्ट्रात आहेत. एक लक्षात घ्या, चवीला, दर्जाला, गुणवत्तेला कुठलीही सीमा नसते. तुमच्या जर मालामध्ये तर तो दम असेल, गुणवत्ता ठासून भरलेली असेल तर लोक तुम्हाला शोधत येतात. पण मित्रांनो, पुन्हा सांगतो, चांगली गोष्ट लोकांपर्यंत पोचवावी लागते.
हा पहिल्या दिवसापासून नफा कसा कमवायचा, सुरुवात करतानाच नेमकं कसं त्याचा ओपनिंग इव्हेंट बनवायचा, ह्या सगळ्या गोष्टी समजून घेणं खूप गरजेचं आहे. तुम्ही ज्या वेळेस ही फ्रँचायझी घेणार असाल, कारण फ्रँचायझी म्हणजे काय, तर गॅरंटेड उत्पन्नाची हमी, 100% हमी. म्हणजे तुम्ही फ्रँचायझी घेतलं तर तुमचं यश, तुमचं उत्पन्न हे अधोरेखित पहिल्याच दिवशी होतं. आज जर तुम्ही साधी चहाची जरी फ्रँचायझी घेतली ना मित्रांनो, 15 आणि 20 लाख रुपये लागतात, त्यात 5-10 लाखाचं डिपॉझिट, इतर महिन्याचा खर्च सगळं आलंच. सुवर्ण कोकणमध्ये तसं नाही. सुवर्ण कोकणचा हा जो बिझनेस आहे, व्यवसाय किराणा मालचा, हा तुम्ही घरातूनही करू शकता. तो नेमका घरातून कसा करायचा, त्यासाठी सोशल मीडियाचा कसा प्रभावीपणे वापर करायचा, ह्या सगळ्या गोष्टी मित्रांनो तुम्हाला शिकवता येते. सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात. मित्रांनो, संधी पुन्हा पुन्हा येत नाही. आज कोरोनाचं संकट पुन्हा डोकं वर काढतंय. पुन्हा लॉकडाऊन होईल की नाही याची धास्ती आहे. संकटाकडे आपण संधी म्हणून बघूया. आज परत आपण आपल्या दुनियेत मशगूल होतो की ठीक आहे, चाललंय ना चाललंय, पण कोरोनाने दाखवलं की तुम्हाला असा काहीतरी रिझर्व्ह फंड तुमच्या कुटुंबासाठी तयार करा. कुणाला वाटतं आपल्या कुटुंबाने हलाखीत जगावं, आपल्या कुटुंबाने दुःखात असावं. आज कितीतरी पालक आहेत, त्यांच्या चेहऱ्यावरची ती चिंता स्पष्ट जाणवते की त्यांच्या मुलाला खूप दिवस नोकऱ्या नाहीत. हजारो नव्हे लाखो लोकांच्या नोकऱ्या ह्या हातासरशी गेल्या. हजारो उद्योग एका झटक्यात बंद पडलेत. जे कसे कसे नोकरी सावरून आहेत ना, त्यांचं बजेट काय ते त्यांना माहित आहे. महागाई एकीकडे वाढते, पेट्रोलचे दर वाढत आहे, सीएनजी गॅस वाढतोय, उत्पन्न मात्र तेवढंच राहिलंय. किती दिवस आपण एक तडजोडीचं आयुष्य करणार आहोत मित्रांनो. कुठेतरी आपल्याला निर्णय हा घ्यावाच लागेल. आणि आज तुम्ही जो निर्णय घ्याल ना, त्या निर्णयावर तुम्हालाच नाही तर तुमच्या कुटुंबाला सुद्धा अभिमान वाटेल. कारण इथे तुम्ही कुठल्याही स्कीम मध्ये आहात, तुम्ही फिको मॉडेलमध्ये आहात, तुम्ही एसव्हीआयडी मध्ये आहात, तुम्हाला गॅरंटेड नफा हा पहिलाच अधोरेखित केला. आणि हे सगळं मी सांगतोय ना, ते सगळं कागदावर येतं. तो करार केला जातो की बाबा दरवर्षी तुम्हाला फिको मधनं 3 लाख रुपये येतील किंवा तुम्हाला एवढा रकाचा माल मोफत भेटेल. हे जेवढ्या गोष्टी सांगतोय ना, हे सगळं एका कागदावर लिहिलेलं असतं. एक करार केला जातो, त्या कराराची सरकार दप्तरी नोंद केली जाते. तुम्ही जे काय, आणि सर्वात महत्वाचं, आता जर तुम्ही रजिस्ट्रेशन करताय ना, तर तुम्हाला इतर जे सगळे खर्च आहेत, फ्रँचायझी शुल्क आहे, तुमचं ट्रेनिंगचा शुल्क आहे, तुमचं कन्सल्टिंग फी, हे सगळं माफ असेल. आता फक्त जर तुम्ही 30 तारखेपर्यंत फ्रँचायझी घेता, मला वाटतं फक्त आम्हाला 10 फ्रँचायझी 30 तारखेपर्यंत द्यायच्या आहेत. आणि प्रथम येण्याला प्रथम प्राधान्य, अशा पद्धतीत ते वितरण दिलंय. तर तुम्ही सुरुवात करा, फोन करा, ऍप्लिकेशन फॉर्म मागून घ्या आणि फ्रँचायझी रजिस्टर करा. मित्रांनो, आता जर तुम्ही फ्रँचायझी घेता तर तुम्हाला फक्त रजिस्ट्रेशन फी जी आहे 25,000 तेवढीच भरावी लागेल. आणि जे काय डिपॉझिट असेल, कारण डिपॉझिट प्रत्येक वेळेस वेगळं असतं. फिको फ्रँचायझी मध्ये जसे 3 मॉडेल आहेत, तसे एसव्हीआयडी मध्ये पण 3 मॉडेल आहेत. गोल्डला जे डिपॉझिट आहे ते वेगळं असतं, सुप्रीमला वेगळं असतं आणि प्राईमला वेगळं असतं. तुम्हाला जो काही सगळा बेनिफिट्स भेटतोय, मोफत माल असेल किंवा लॉयल्टी फिक्स इन्कम असेल, ज्याला आपण गॅरंटेड मंथली इन्कम बोलतो, हे सगळं जे आहे ना ते तुमच्या डिपॉझिटवर आधारित असतं. सो सगळ्या गोष्टी समजून घ्या. एक निश्चय करा की मला दर महिन्याला 25,000 रुपये फिक्स इन्कम हवं आहे किंवा 50,000 हवं आहे किंवा 10, जे काय ते तुम्ही ठरवा. नोंदणी करा आणि वैयक्तिक येऊन मला भेटा. समजून घ्या की हे इन्कम आपण कसं वाढवू शकू. कारण अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे, माझ्या शिलेदारांना, माझ्या विक्रेत्यांना फक्त या फिक्स लॉयल्टी इन्कम किंवा एसव्हीआयडीतून मिळणारं इन्कम किंवा माल विकून मिळणारं इन्कम एवढ्यावरतीच मला मर्यादित नाही ठेवायचं आहे. तर ह्यांचं इन्कम मला मल्टिप्लाय करायचं आहे आणि ते करायचं आहे मला शेअर मार्केटमधनं. हे शेअर मार्केटचं जे सविस्तर ट्रेनिंग असतं त्यासाठी लाखो रुपये मोजावे लागतात. तेव्हा कुठे प्रॉपर नॉलेज त्या मार्केटमधनं भेटतं. आणि त्या शेअर मार्केटमधनं लाखो रुपयाचा गॅरंटेड नफा, हा मी पुन्हा सांगतोय, गॅरंटेड नफा हा कसा मिळवायचा हेचंही व्यावसायिक प्रशिक्षण आम्ही आमच्या शिलेदारांना, विक्रेत्यांना मोफत देणार आहोत. नुसतं प्रशिक्षण नाही देणार आहोत, तर नेमका पैसा कुठे लावायचा आहे, कधी लावायचा आहे, कधी प्रॉफिट बुक करायचं आहे, हे सगळ्या गोष्टीचं टिप त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये असेल किंवा टेलिग्राम चॅनलमध्ये असेल, आम्ही त्यांना सांगणार आहोत. सो मित्रांनो, या श्रीमंतीच्या दिंडीत सामील व्हा आणि नव्या जिद्दीने नव्या आयुष्याला सुरुवात करा. धन्यवाद.